शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मंत्रालयामधल्या अजित पवारांच्या दालनामध्ये या बैठकीचं आयोजन होत आहे। रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग उपोषणाच्या नंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर विभागाचे मंत्री आणि रविकांत तुपकर यांच्यासह सचिव सुद्धा उपस्थित राहतील। दरम्यान रविकांत तुपकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। आम्ही मागणी केली आहे की गेली 3 वर्ष झाले सातत्याने सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत। संत्र्या मोसंबीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, धानाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, कांद्यावाला शेतकरी अडचणीत आहे, दुधावाला शेतकरी अडचणीत आहे। 3 वर्ष झाले सातत्याने जर दर पडलेले आहेत तर आमचा शेती उद्योग तोट्यात आहे, म्हणून आम्हाला मुक्ती द्या अशी आमची मागणी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झालेली आहे का या संदर्भात? नाही, त्यांच्याशी चर्चा झाली नाही। आज सरकारच्या वतीनंच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा आमच्याशी चर्चा करणार आहेत, शेतकऱ्यांचं सगळं म्हणणं समजून घेणार आहेत। आम्ही सरकारची भूमिका समजून घेऊ, सरकारची भूमिका आम्हाला पटली तर ठीक, नाही तर पुन्हा एकदा आम्ही आंदोलनाचं हत्यार बाहेर काढू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।